कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विनायकराव, काय हो, काय झालं? काय नाही, असंच आपलं। विनायकराव, अहो तुमचं म्हणणं कळतंय मला। नाही बापू, म्हणजे माफ करा, पण माझं म्हणणं कुणालाच नाही कळलं। अहो तसं असताना तर आज स्वप्नील आणि रुपाली घरात नसतेच। विनायकराव, आपलं आयुष्य समुद्रांच्या लाटांसारखं असतं बघ, कधीच एकसारखं नसतं। त्याला सारखं परिस्थितीच्या वाऱ्यावर झोके घेऊ वाटतात। आज पण घडलेली घटना परिस्थितीचा झोका आहे असं समजून सोडून द्यायचं आपण। बापू, तुम्ही किती बी परिस्थितीवर टाकायचं म्हणलं ना तरी माझं मत ठाम आहे, स्वप्नील आणि रुपाली या घरात नको। कळतंय मला विनायकराव, पण आज अमोल समोर होता ना, अमोल पुढे आपल्याला काही बोलता आलं का? अमोलनं त्यांना आग्रह करणं साहजिक आहे ना, त्याला ओढ आहे त्यांची। विनायकराव, रुपालींना संधी मिळाली, मला वाटते सुधारतील त्या। आजोबा, आजोबा, अरे सावकाश, अरे ओहो, अमोल बाळा, काय रे? आजोबा, मी ऐकलं तुम्ही काय बोलत होता ते। अमोल बाळा, आजोबांना तुझी काळजी वाटती रे। आजोबा, अहो काकी खूप चांगली आहे, तुम्ही असं नका ना बोलू, हे नाही त्रास देणार मला। अरे बाळा, तुझ्या एवढ्या गोड पोराला कोण त्रास देईल सांग बरं? पण मला काळजी आहे ती तुझ्या मान बाबामध्ये भांडण नको व्हायला याची। असं काही होणार नाही, मी आहे ना आजोबा। अरे तसं नाही अमोल बाळा, आजोबांना तुझी काळजी वाटणं साहजिकच आहे। हो बापू, आपण काकी आता असं काहीच करणार नाही। अमोल, अरे तुला एवढा विश्वास आहे ना, लय चांगली गोष्ट आहे बघ, पण मला नाही वाटत तिच्यात काय बदल होईल असं। आजोबा, मी बुक मध्ये वाचले की आपण चांगले वागलं की सगळे चांगले वागतात। अरे पण बाळा, ही गोष्ट सगळ्यांना लागू होत नाही ना, तिनं तुझा नाही विचार केला, अरे मग ती तुझ्या मान बाबाचा कसला विचार करते रे? आजोबा, प्लीज तुम्ही असं कधीच नका बोलू, अहो काकी नक्की बदलेल। पण मला नाही वाटत रे तसं होईल असं। ठीक आहे आजोबा, आता मी चॅलेंज घेतो की मी काकीला नक्की बदलून दाखवेन। अमोल, अरे बाळा, लगेच चॅलेंज? हो बापू, सिम्बा चॅलेंज कधीच हारत नसतो। अरे अप्प्या, अप्प्या, काय ग, काय झालं? नाही, कुठे काय नाही। अप्पे, अगं तुमचे चेहरे असे पडलेले दिसले ना की आमच्या काळजाचा ठोका चुकतो ग। अहो नाही बाबा, तसं नाही, ते कामाचा जरा लोड आहे ना, म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल। हा, एवढंच ना अप्प्या? माझ्या बरोबर फिरायला कोण येणार आहे आता? मी आजोबा। चला मग आपण फिरून येऊया। मा, तू खूप सॅड वाटतेस। अरे तिने सांगितलं ना की तिच्यावर कामाचा ताण आहे म्हणून। हा, चला आजोबा, आपण जाऊया फिरायला। चला। अप्प्या, मी तुला विचारणार नाही काय झालं म्हणून, फक्त जरा मोकळी हवा आहे म्हणून म्हटलं थोडा वेळ थांब बाहेर। बापू, तुम्ही आजपर्यंत माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्यासोबत होता, मला ना आता असं वाटतं की मी अजून किती दिवस तुमच्या समोर माझं रडगाणं गाणार आहे। अप्प्या, आतापर्यंत तुला मी जे काही सांगितले ते तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं म्हणून सांगितलंय ग। आणि अप्प्या, हे बघ, आपल्या दुःखाला रडगाणं म्हणून त्याचा अपमान नको करू। बापू, बरोबर आहे। अगं
दुःख आहे म्हणून सुखाला किंमत असते आप्या. बरोबर आहे का नाही? मला सांग, एखाद्या माणसाच्या आयुष्यात दुःखच नसेल तर त्याला सुख कळेल का? हो बापू, पण हे असून असं किती दिवस, मी किती दिवस सहन करायचो? आप्या, अगं ही उतार चढ येतच राहणार आहेत बाळा. थोडं सविस्तर सांग ना. बापू, घरात घडणाऱ्या गोष्टींसाठी मी जबाबदार असे नाही, पण घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मी एकटीच जबाबदार कशी असेल? हे चुकीचं आहे ना. काय झालं? अर्जुन काय बोलला का तुला? हे बघा बापू, तुम्हालाही माहिती आहे, मी जर चुकीची असेल आणि मला कोणी बोललं तर मला खरंच काही वाटत नाही, पण घडलेल्या गोष्टींचा राग डोक्यात ठेवून वेळोवेळी तो राग काढणं मलाही नाही पटत. मला राग येतो या गोष्टीत. बरोबर तुझा, पण घडलेल्या गोष्टींवरनं अर्जुननं काही विचारलं का तुला? काका, अरे काय बघतोयस तू? काही नाही रे, मला जरा असं निवांत व्हायचं असलं ना हा. की मी आकाशात बघत बसतो. हो का? अमोल, हं. एक ऐकशील माझं? काय काका? मला ना तू काल सारखं मोठे बाबा म्हणत जा, मनाला छान वाटतं. ठीक आहे मोठे बाबा, पण यावेळी तू नक्की आकाशात काय बघतोयस? मी नक्षत्र, आकाशात नक्षत्र असतात ना, ती बघतोय. हो का? पण मोठे बाबा, तुम्हाला नक्षत्र कळतात का? हो, तुला बघायचंय? हो. हे बघ, हे बघ माझ्या बोटाकडे बघ. ते हे ते हा, ते आहे ना, ते मृग नक्षत्र आहे. मृग म्हणजे हरिण. ते जे नक्षत्र आहे ना, ते नक्षत्र हरणाच्या डोक्यासारखं दिसतं. मोठे बाबा, तुम्ही मला अशाच नवीन नवीन गोष्टी दाखवत जा. हा, दाखवणार ना. थँक्यू मोठे बाबा. अरे थँक्यू काय, आपल्याजवळ जे काय आहे ना ते दाखवायला आपल्याला हक्काचा माणूस असणं म्हणजे आयुष्यात आपण नशीबवान. पण मला याआधी वाटायचं की आपल्याजवळ जे काही आहे ते द्यायला हक्काचा माणूसच नाही. म्हणजे सांगायला कितीही गोष्टी असल्या तरी ऐकायला कोणीच नव्हतं. कितीही फिरायला जायचं म्हटलं तरी मला फिरायला घेऊन चला ना असं म्हणणारं कोणी नव्हतं रे. म्हणजे मला मूलबाळ नव्हतं ना. मोठे बाबा, तुम्ही नका ना वाईट वाटून घेऊ. आपण फिरू, खाऊ, खूप मज्जा करू. अरे मोठे बाबा, मी हे नक्षत्र मामाला दाखवतो. मामा, लवकर ये मामा. देवा, माझ्या पोटच्या मुलानं मला एवढी माया लावली असती का नाही माहित नाही, पण अमोलला मी माझा मुलगा मानलाय मनापासून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.